आता बातमी आहे मीरा भाईंदरमधून। मीरा भाईंदरच्या महापौराच्या पत्रामध्ये अनेक शुद्ध लेखनाच्या चुका आढळल्या। मीरा भाईंदर महापौरांच्या पत्रात शुद्ध लेखनाच्या अनेक चुका आढळल्यानं मनसेनं निशाणा साधला। महापौर डिंपल मेहतांवर मनसेनं निशाणा साधलेला आहे। आयुक्तांना लेटर लिहिताना जर एवढ्या चुका असतील आणि सही करायच्या अगोदर त्यांनी ज्या तपासलं नसेल लेटर, ते शोकांतिक आहे। मीरा भाईंदरचे नागरिक म्हणजे वंचित राहिलेत असं माझं तरी वाटतंय। एका बाजूने नरेंद्र मेहता सांगतात की मराठी आहे, ते महाराष्ट्रामध्ये जन्म झालाय, त्यांचा आई वडिलांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालाय, मराठीना सगळं कळतं। मग हे काय म्हणजे कुठेतरी नागरिकांनी चुका केल्या आहेत की काय असं मला वाटतंय। त्यामुळे ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी जयराज राजवडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। जयराज, काय म्हटलंय मनसेनं, किती चुका निघतायत या पत्रात? नक्कीच आपण पाहू शकत असं का पत्रामध्ये जे मार्क केलेले आहेत या चुका मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दुसऱ्यांदा महापौर झालेल्या डिंपल मेहता यांच्या नावाचं तो पत्र आहे आणि त्यांनी तो पत्र जो प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याची पोस्ट सुद्धा झालेली आहे। आणि या आधी सुद्धा आपण पाहिलेलं असाल का मनसे आणि एकीकरण समितीने महापौर बसण्याआधी मराठी महापौर बसवावा अशी एक भूमिका घेतलेली आंदोलन छेडलेलं होतं। आणि त्यानंतर हा जो पत्र समोर आलेला आहे तर आपण पाहू शकतो दुसऱ्यांदा महापौर झालेल्या डिंपल मेहता या मराठी भाषेवरती किती प्रेमाने मराठी भाषा कशा प्रकारे निरखून पाहतात हे कुठे ना कुठे स्पष्ट होताना दिसत आणि त्याचाच निशाणा साधून मनसेने जे काही भाष्य केलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। जी जयराज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।